हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू अर्पिताज व्लॉग. आणि आज ट्रॅडिशनल लुक करणार आहोत. तर आपण बघूयात की ट्रॅडिशनल लुकसाठी आपल्याकडे साडीमध्ये काय काय ऑप्शन आहेत. तर चला, तर माझ्याकडे ना हे 2 साडींचे ऑप्शन आहेत. तर ही वाली साडी आहे ना, ती अशी मुरुममध्ये आहे आणि ही अशा टाईपमध्ये येणार आणि ही वाली अशा कलरमध्ये येणार. तर मी म्हणते ही साडी घालून बघावी. तर मी पहिल्यांदा ही घालून बघते आणि नंतर ना जर मला ही नाही आवडली तर मग मी हे बघेन, मग याच्यावर हे ट्राय करेन. सो मी ही साडी घातलेली आहे. तर याच्यावर आपण लाईट मेकअप करणार आहोत. तर ही साडी अशी दिसते काही. तर आता आपण थोडासा मेकअप करणार आहोत, कारण खूप मेकअप केला ना एवढं काही खास नाही वाटत, थोडंसाच करणार आहोत. तर मी पहिल्यांदा याच्यावरती ही ज्वेलरी आहे ना ती घालणार आहे. तर ही ज्वेलरी अडकलेली आहे गाईज. तर मग आपण पहिल्यांदा मेकअप करून घेऊयात थोडासाच, मग आपण नंतर ना ज्वेलरी सेट करू. तर आपण पहिल्यांदा आपल्या स्किनला मॉइश्चरायझर लावून घेऊयात. अँड देन सनस्क्रीन ही SPF 50ची आहे. मी ही वाली सनस्क्रीन यूज करते. थोडीशीच घेणार आहोत आपण. अरे आता चला पस्ता करायचं तुम्हाला. अरे याला काय झालं. थोडीशीच लावणार आहोत. सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे गाईज. मी कधीही विदाउट सनस्क्रीन कुठेही जात नाही आणि सनस्क्रीन रेग्युलर यूज करते. त्यामुळे तुम्हालाही सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं आहे, कारण आता तरी समर आलेला आहे. सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं आहे. तर सनस्क्रीन लावल्यानंतर ना आपण थोडंसंच फाउंडेशन लावणार आहोत. तर मी हे लॅक्मेचं फाउंडेशन यूज करणार आहे. आता थोडंसंच करायचं आहे आपल्याला. आणि हे फाउंडेशन फक्त हाय पॉईंट्सवर लावायचं, म्हणजे ना छान दिसतं आणि आपले डार्क स्पॉट्स वगैरे सगळे लपून जातात. ग्लो बघा गाईज. आपल्या सनस्क्रीनने आणि फाउंडेशनने आपलं 50% काम केलेलं आहे. तर आपण आता लावणार आहोत ही स्विस ब्युटीची लिपस्टिक. हे माझं लिपस्टिक प्लस ब्लश पण आहे. मी ब्लश पण हेच यूज करते. वाव, मॅच होते. जेव्हा पण आपण ब्लश यूज करतो ना तेव्हा हे सी टाईप बनवायचं आणि इथे नाही लावायचं, फक्त इथून असं, म्हणजे छान दिसतं. आणि काय मी प्रत्येक वेळी हे अशा टाईपमध्येच यूज करते ब्लश. थोडंसं इथे आणि इथे पण. आणि आपण लास्टमध्ये यूज करणार आहोत. तर माझा मेकअप काही असा झालेला आहे. तर आपण ही काजल जे आहे ना ते लास्टमध्येच ट्राय करायचं आहे, कारण काजळ लावताना ना माझ्या डोळ्यातून असं पाणी येतं आहे ना, त्यामुळं मी लास्टमध्येच ट्राय करते याला. प्लीज प्लीज. वाव, छान लागलंय. हे महाराष्ट्रीयन कमी, मला साऊथ इंडियन लुक जास्त वाटतोय गाईस.
दिसते तर आपण थोडीशी त्याच्यानंतर हे झालेलं आहे. सो आपला मिनिमम लुक मेकअप झालेला आहे. तर मी अशी काहीतरी हे बनवलं होतं, पण मला असं वाटतंय की हे या साडीवर अशी नाही छान वाटणार. हे हेअर्स माझे असे. सो मी विचार करते की मधूनच पार्टिशन पाडून मस्तपैकी करेन ह्याची हेअरस्टाईल, जे की माझ्या साडीवर सूट होईल अच्छे से. माझी क्लिप कुठं गेला? सो कसं आहे ना की शॉर्ट हेअर असले ना खूप असं हे करू नाही शकत आपण. हेअरस्टाईल अशी खूप काही मोठी अशी नाही केली तरी चालते. त्यामुळं मला हीच हेअरस्टाईल खूप छान दिसते, बाकी नाही छान दिसत. सो मी सगळ्यावर हेच प्रेफर करते. ओ गॉड. तर आपण आता एकच गोष्ट राहिलेली आहे, बिंदी. तर आपण बिंदी बनवणार आहोत. सो बिंदी कशाने बनवायची, कारण माझ्याकडे आता बिंदी अवेलेबल नाही आहे. सो रेड या ब्लॅक, मी रेड लावू का ब्लॅक लावू का? आता हे काय लावू गाईस. सो मला असं वाटतं की आपण रेड लावून बघते. मी ट्राय करते रेड. सो ही माझी रेड लिपस्टिक आहे, पण मी लावलेली नाही आहे. पण मी याच्यापासून बिंदी बनवणार आहे. तर यू नाही, खूपच मोठी बनली. लय मोठी बनली काय? लय कसं दिसतंय तर गाईस ही खूप मोठी बनलेली आहे, तर मी याला काढणार आहे. सो मग अशी ना मी लिपस्टिकपासून बिंदी बनवली होती, तर ती व्यवस्थित नव्हती दिसत, म्हणून मी आता हे माझं आयलायनर आहे ना त्याच्यापासून बनवणार आहे. तर हे निघतच नाही आहे. निघला. आणि खूप मोठी बनली होती ती वाली. आता हां, ही खूप छान दिसते. सो आता आहे ज्वेलरी. तर आता मी ही एकच आहे ना, ही वाली ज्वेलरी एकच घालणार आहे, कारण खूप सुंदर दिसेल, याच्यावरती मॅच पण होती आहे. सो ही घालते. हाऊ इट लुक्स. खूपच छान दिसते ही ज्वेलरी. एकच घालणार आहे, कारण एकच छान दिसणार आहे मला असं वाटते, आणि दिसते पण छान दिसते. हातामध्ये पण घालूयात, ह्या मॅच होतात माझ्या साडीला बँगल्स. सो मी ह्या ट्राय करते. हो, सो झालेला आहे. तर आपला लुक थोडीशी लिपस्टिक लावते. सो तर असा काही माझा लुक दिसत आहे. तरी मी पूर्ण दाखवणार आहे, पण माझा मेकअप वाव खूपच छान वाटतो याच्या ह्या साडीवर. मस्तच झालेली आहे. तर गाईज ही मी स्वतः ही सगळी पूर्ण साडी नेसलेली आहे. तरी मला एवढी साडी नेसायला येत नाही स्वतः, पण दुसऱ्यांना नेसवता येते. पण मी आता नेसलेली आहे, आणि तर ही काही अशी दिसत आहे. आणि हा आहे माझा ट्रॅडिशनल लुक. सो कमेंट करून सांगा तुम्हाला हा लुक कसा आवडला, आणि हा आहे माझा मेकअप. सो
गाईज, हा मी लुक क्रिएट केला ना, तर तो मला खूप आवडलेला आहे. आणि आता मी नंतर जो लुक क्रिएट करेन तो त्याच्या आधी मी डिसाईड करेन की कसं कसं काय करायचं आहे. कारण याच्यामध्ये मी काहीही डिसाईड केलं नव्हतं. कारण मी हे प्रत्येक वेळी जसा मेकअप करते ना तसाच केला होता. तरी थोडाफार ठीक झालेला आहे. सो हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे माझ्या चॅनलवरती, त्यामुळे कसा वाटला माझा हा छोटासा व्लॉग तर तुम्ही लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि माझा व्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय.